मकर राशी 11 ते 15 ऑगस्ट तुमच्या घरी अचानक गर्दी होणार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मकर राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत अत्यंत शुभ, आनंददायी आणि भाग्यवर्धक ठरण्याचे संकेत आहेत. या काळात तुमच्या घरी अचानक मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होण्याची देखील शक्यता आहे आणि या गर्दीमागे असलेलं एकमेव कारण म्हणजे तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे मिळवलेलं अत्यंत मोठे यश आणि त्या यशाबद्दल अभिनंदन करणारे लोक स्वतःहून तुमच्या घरी येणार आहेत. मित्रांनो, ही घटना इतकी विशेष असेल की तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटेल. अनेक वर्षापासून ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न सुरू होते, ज्या गोष्टींसाठी तुम्ही अफाट प्रयत्न केले, ज्या स्वप्नांसाठी दिवसरात्र मेहनत घेतली जात होती, त्या प्रयत्नांचे फळ अखेर सर्वांसमोर येणार आहेत. मकर राशीच्या माझ्या लाडक्या मित्रांनो, या यशाची चर्चा फक्त तुमच्या नातेवाईकांमध्येच नाही तर संपूर्ण परिसरात, गावात आणि शहरात देखील होऊ शकते. लोक म्हणतील की या घराण्याने खरंच मोठं नाव कमावलं आहे. काही जण प्रत्यक्ष घरी येऊन शुभेच्छा देतील, तर काही जण फुलांचे गुच्छ घेऊन येतील, तर काही जण मिठाई घेऊन येतील तुमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी. तुमच्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आणि कौतुक हे स्पष्ट दिसणार आहे. मित्रांनो, त्यांच्या दृष्टीने पाहिले तर या काळात मकर राशीचा स्वामी शनिदेव तुमच्या कर्माचे फळ देण्यासाठी अनुकूल स्थितीत आहेत. शनिदेव कधीही विनाकारण काही देत नाहीत. त्यांनी हे कष्ट, संयम, प्रामाणिकपणा आणि शिस्त यांचे योग्य ते फळ देतात. त्यामुळे हे यश अचानक मिळालेलं नसून अनेक वर्षाच्या अथक परिश्रमाचे फलित आहे. त्याचबरोबर गुरुग्रहाची शुभदृष्टी तुमच्या भाग्यावर पडणार असल्यामुळे समाजात प्रतिष्ठा, मानसन्मान आणि लोकांकडून आदर मिळण्याचे योग हे अधिक बळकट होत आहेत. बुध ग्रह संवाद, प्रसिद्धी आणि चांगल्या बातम्यांचा कारक आहे. त्यामुळे ही आनंदाची बातमी वेगाने सर्वत्र पसरू शकते. सोशल मीडियाचे आनंदाचे फोन कॉल, व्हिडिओ कॉल असा वर्षाव देखील होऊ शकतो. शुक्र ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे घरात मंगलमय वातावरण राहील. पाहुण्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाईल आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधानाची चमक दिसेल. या काळात तुमच्या इतका राग, इतकी मजबूत आणि इतकी गजबज निर्माण होईल की घराचे चारही कोपरे म्हणजे तुमच्या घराचे दार हे दिवसभर उघडेच राहिल्यासारखे वाटेल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणी ना कोणी तुम्हाला भेटायला येत राहील. मित्रांनो, घरात चहा पाणी, मिठाई, आनंदाच्या गप्पा, फोटो काढणं, अभिनंदन करणं आणि आठवणी सांगणं हे असं वातावरण असेल. काही वयोवृद्ध मंडळी म्हणतील की आम्हाला आधीपासूनच माहीत होतं की हे घर एक दिवस खूप मोठं नाव कमावणार आहे. तर काही तरुण या यशातून प्रेरणा घेऊन मार्गदर्शन मागतील. तुमच्या कुटुंबाकडे आदर्श म्हणून पाहिले जाऊ शकते. तुमच्या घरातली ही आनंदाची गजबज अनेक दिवस लोकांच्या चर्चेचा विषय देखील राहणार आहेत. या यशामुळे केवळ कौतुकच मिळणार नाही तर भविष्यात आणखी मोठ्या संधीचे दरवाजे देखील उघडू शकतात. काही प्रतिष्ठित व्यक्ती, अधिकारी, समाजातील मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला संपर्क साधतील. तुमच्या कुटुंबाचा सामाजिक सन्मान वाढेल. अनेकांना तुमच्या घराशी नातं जोडण्याची इच्छा होईल. घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल आणि प्रत्येकाला वाटेल की आता आयुष्यातील नवा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. शनिदेवाच्या कृपेने मिळालेला हा मान दीर्घकाळ टिकणारा ठरू शकतो. तर गुरुग्रह भविष्यात आणखी प्रगतीचे मार्ग खुले करेल. त्यामुळे हा काळ फक्त एका आनंदाच्या घटनेपुरताच मर्यादित न राहता संपूर्ण कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याचा शुभ संकेत देणारा ठरू शकतो. 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या काही दिवसांमध्ये
तुमच्या घरी अचानक होणारी ही गर्दी पाहून अनेकांना आश्चर्य देखील वाटेल. काही लोकांना सुरुवातीला एखादा मोठा समारंभ वाटेल, पण जेव्हा त्यांना या यशामागील खरी गोष्ट समजेल ना, तेव्हा तेही मनापासून आनंद व्यक्त करतील. तुमच्या घरात अभिनंदनाचे पुष्पगुच्छ, शुभेच्छा कार्ड, मिठाईचे बॉक्स आणि आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. अनेक वर्षांनी तुमच्या कुटुंबाला असा दिवस अनुभवायला मिळेल की हा प्रत्येक क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपावा असं तुम्हाला वाटेल. हा दिवस तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय आठवण म्हणून राहील. त्यामुळे या शुभ काळात नम्रता, कृतज्ञता आणि सकारात्मकता जपा. कारण ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव नम्र व्यक्तींवर विशेष कृपा करतात आणि गुरुग्रह अशा व्यक्तींच्या आयुष्यात दीर्घकाळ यश, सन्मान आणि भरभराट कायम घेऊन येतो. त्यामुळे 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा काळ तुमच्या घरातील केवळ गर्दीचा नसून आनंद, गौरव, प्रतिष्ठा आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याची सुवर्ण सुरुवात करणारा हा सुवर्णकाळ ठरू शकतो. नक्कीच तुम्हाला समजलं असेल की या 5 दिवसांमध्ये तुमच्या घरात गर्दी का होणार आहे आणि कोणत्या कारणाने होणार आहे आणि ते कारण खूप सुंदर, खूप छान आहे. त्यामुळे ही गर्दी तुम्हाला कायम हवीहवीशी वाटणार आहे. चला तर मग मकर राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.